अबे मी का म्हणतो, पाटील सरांनी तुम्हाला पण दिवाळीवर निबंध लिहायला सांगितला का रे? अगा हो ना गा बंडू भाऊ, काय गा मस्त 10 दिवस दिवाळीच्या सुट्ट्या होत्या, मस्त मामाच्या गावाला जाईन म्हणलो होतो. पाटील मास्टरांनी पूर्ण दिवाळीचा निबंध लिहायला सांगितलाय. माहित अबे हो ना बे, अबे यायला निबंध लिहायचं राहते तर मग भोकाले सुट्ट्या देतात काय दिवाळीच्या? या मास्टर लोकायले कामधंदे नाही राहत. आज दिवसभर अभ्यास करते माणूस, येते घरी गेल्यावर बी मग रात्री आपल्याला अभ्यास करावा लागते. आता आपल्याला दिवाळीच्या 10 दिवस सुट्ट्या आहेत. आता सुट्ट्यामध्ये पण निबंध लिहायला देऊन राहिले. बंडू भाऊ मी तुला खरं खरं सांगतो का, मला तर शाळेत येवायची इच्छाच नाही होय. अबे तर शाळेत नाही येशील तर घरी का अंडे टाकील का? हट बे, कायची शाळा होय तर, काही शिकवत नाही ढंगाना, काही नाही. अबे तू कायले येत असतं शाळेमध्ये मग? अबे घरीच राहायचं, नको येऊ शाळेत. अबे भोकम टिकलाय हुआ, मला पहिले एक गोष्ट सांगा तुम्ही, निबंधच्या कसा करायचे? अबे मला शेटा काही समजून नाही राहिला. अबे निबंध कसा लिहायचा आहे, का लिहायचा आहे? दिवाळी अबे मला काही नाही समजे. हा मास्टरच्या टकला फोडायची इच्छा होते मला. काय ब्या दिवाळीवर निबंध लिहायला सांगते? अबे दिवाळी आपण साजरी करतो, बम फटाके फोडतो. हा इथं आपल्याला मिठाई वगैरे खातो, आणि हा आपल्याला इथं निबंध लिहायला सांगून राहिला. अगा बंडू भाऊ, त्या पाटील मास्टरला टाक भोकामध्ये. का त्याची गोष्ट ऐकतोस तू? हा भोकात गेला. हो का भाऊ, तो गेला भोकामध्ये. मी तर नाही लिहू निबंध, भोकात गेला. अबे 10 दिवस झाल्यावर मग जेव्हा आपली शाळा सुरू होईल, अबे तर मास्टर आपल्याला झोपताल ना? का भोकाले झोपताल का? अबे आपल्याला 10 दिवस सुट्ट्या काऊन मिळून राहिल्या दिवाळीच्या, घरी राहण्यासाठी, दिवाळी साजरी करायला. ना आम्ही का तिथे निबंध लिहत बसून का 10 दिवस? हा भोकात गेला तो पाटील मास्टर. हा भोकात गेला, मी तर लिहूच नाही. हो रे भाऊ, मी पण नाही लिहू. अबे भाऊ झोडपल ना मास्टर, निबंध नाही लिहून तर. अगं तो बंडू भाऊ का 10 दिवस होता का निबंधच लिहत बसून का आपण, दिवाळी मग साजरी करून नाही? अबे माझ्या जोड नाही का एक मस्त प्लॅन आहे. आपण एक काम करून. कायचं काम बे? झाकून झुल्या. अबे लवड्याचा बाला, अबे मी का म्हणतो, चॅट जीपीटी माहित आहे ना तुले? ये आहे म्हणतात त्याले. अबे हाव ना बे लवड्या. आपण एक काम करून, चॅट जीपीटी आहे ना, त्याच्यानं आपण निबंध लिहून दिवाळीचा. अबे हो बे लवड्या, अबे तो 1 मिनिटामध्ये लिहून देईल पूर्ण निबंध. अबे हो, याच्या मायले आपण पण खुश आणि मास्टर पण खुश. याच्या माय बहीण असंच करावं लागते रे आपल्याला. अबे काऊन बे डेंग्या, अबे तुझ्या दप्तर कुठे आहे बे? अगं भाऊ मी ना आपला दप्तर नाही का आणलोच नाही आज. काऊन तर बे डेंग्या? अगं 2 महिने झाले माझा नाही का दप्तर पूर्ण रेनून गेला होता. आता मम्मीनं धुतलाय, ओलाच होता, म्हणून नाही आणलो आज बसता. अबे लवड्या, पाटील मास्टर तुले पाहिलं तर झोडपल ना. अबे त्या पाटील मास्टराच्या आजीची कडी भोकात गेला तो, मी नाही भेऊ त्याले. अगा भाऊ, तो नाही का पोराबाराले मनमानी मारते, लहान छोट्या मोठ्या काही चुका केला तर. त्या भोकात गेला तो पाटील मास्टर. हो ना याच्या माय बहीण साला. आता आपल्याला मस्त 10 दिवस मिळून राहिले दिवाळीच्या. आपल्या मस्त घरी राहून दिवाळी साजरी करून मंडई वगैरे होतील, सगळे होतील, पाहुणे वगैरे येतील. मस्त मिठाई वगैरे खाऊन, गोड गोड बोलून. नाही तर का आम्ही काय इथं निबंध लिहत बसून का? या साला पाटील मास्टरच्या गांडीमध्ये नाही का सुतली बम फोडावं लागते आपल्याला. अगा हो गा बंडू भाऊ, तू ना एकदम सही गोष्ट म्हणलास. त्या पाटील मास्टरच्या घरावर रावण याच्या आजीची कडी डेंगन झुल्या, झाकण झुल्या कोटला नाही तर पाटील मास्टर भोकात गेला दिवाळीचा निबंध. हो का बंडू भाऊ, भोकात गेला. मस्त एक काम करून आता आपण सगळे नाही का मस्त चॅट जीपीटी ना दिवाळीचा निबंध लिहून ना देऊन त्या टकल्याले पाटील मास्टर आले भोकन टिकल्याले. काय म्हणता मित्रांनो, तुम्हाला दिवाळीची सुट्ट्या वगैरे लागल्या का नाही सांगा. आमचा मास्टर आम्हाला म्हणून राहिला दिवाळीवर निबंध लिहा म्हणून, 10 दिवसाच्या सुट्ट्या आहेत. तर आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्या मिळतात का दिवाळी साजरी करायसाठी? आणि मास्टर म्हणतो का दिवाळीच्या विषयावर निबंध लिहून आण. आता का 10 दिवस आम्ही का निबंध लिहत बसून का? भोकात गेला. चॅट जीपीटीनं मस्त निबंध लिहून 2 मिनिटामध्ये ना त्यात देऊन टाकल्या मास्टरले. हो मित्रांनो, आणखी दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या का नाही तुम्हाला? आणखी दिवाळीच्या सुट्ट्याचे तुमचा काय प्लॅन आहे? तुम्ही कुठे फिरायला चालल्या, कुठं आपल्या मामाच्या गावाला चालला, कुठं चालला, आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.